एकंदरीत न्यायालयीन चौकशी समितीमध्ये जो काही निष्कर्ष दिला गेला त्याबाबत आपण तपशील बघूयात। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला पोलीसच जबाबदार आहे असं कोर्टानं म्हटलेलं आहे। आत्मसंरक्षणासाठी गोळी चालवल्याचा दावा हा संशयास्पद आहे। एकंदरीत कोर्टाचं काय म्हणणं आहे ते आपण बघतोय एन्काउंटर संदर्भात। आता शिंदेच्या एन्काउंटरला पोलीस जबाबदार आहेत असं अहवालामध्ये नमूद केलेलं आहे। आत्मसंरक्षणासाठी गोळी चालवल्याचा जो दावा केला गेलाय त्याबाबत संशय कोर्टाकडून व्यक्त केला गेलाय। गुन्हा दाखल करून 5 पोलिसांवर कारवाई करा असं म्हटलं गेलेलं आहे। बंदुकीवर अक्षय शिंदेची फिंगरप्रिंट नाही असा फॉरेन्सिक अहवाल असल्याचं सुद्धा या चौकशी समितीच्या अहवालामध्ये नमूद केलेलं आहे। राजकारणासाठी फेक एन्काउंटर करण्यात आलं असं या अहवालात म्हटलेलं आहे। बदलापूर प्रकरणामध्ये जे एन्काउंटर झालं अक्षय शिंदेचं त्याबाबतचे हे तपशील आपण बघतोय। चौकशी समितीनं नेमकं काय म्हटलं अहवालात त्याचे हे महत्त्वाचे मुद्दे आपण नुकतेच पाहिले। राजकारणासाठी फेक एन्काउंटर केलं गेल्याचं या अहवालामध्ये म्हटलं गेलेलं आहे। बदलापूरमध्ये जे प्रकरण घडलं चिमुरडीच्या लैंगिक अत्याचाराबाबतचं जी प्रचंड संताप आणणारी घटना होती, या प्रकरणामध्ये जो आरोपी होता अक्षय शिंदे त्याचा एन्काउंटर झाला आणि त्यानंतर आईवडिलांनी न्यायालयामध्ये त्याच्या धाव घेतली, न्याय मागितला। मात्र जी चौकशी समिती स्थापन झाली तिचा अहवाल जो आता समोर आलाय त्याच्यामध्ये हे काही मुद्दे समोर आलेले आहेत। 5 पोलीस जबाबदार ठरवले गेलेत आणि थेट कारवाई केली जावी त्यांच्यावर असं म्हटलं गेलेलं आहे। पोलिसांनी जे बळ वापरलं ते अनावश्यक होतं असा देखील अहवालामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। या सगळ्या बदलापूर प्रकरणामध्ये पोलीस स्टेशनमध्ये हे सगळं प्रकरण घेऊन जाणं याबाबत आवाज उठवणं मनसेच्या ज्या नेत्या होत्या संगीता चिंदवनकर त्या सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। संगीताजी, या सगळ्या एन्काउंटर प्रकरणामध्ये आता मात्र पोलिसांना जबाबदार धरलं गेलेलं आहे। एन्काउंटर होऊ नये किंवा अनावश्यक बळ या ठिकाणी वापरलं गेलं असं म्हणणं या अहवालामध्ये। खरं पाहायला गेलं तर आरोपीने त्याचा गुन्हा कबूल केलेला होता आणि त्यानंतर जे काही चकमकीमध्ये तो आरोपी जो ठार झाला आहे किंवा त्याचा एन्काउंटर केला गेला असं म्हटलं जात आहे। पण सन्माननीय राजसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे जर आरोपीने हा गुन्हा कबूल केलेला होता आणि त्याला स्वतःला हा गुन्हा मान्य होता तर त्यानंतर जर हे सगळं जर झालेलं असेल तर खरोखर ही खूप चांगली गोष्ट होती। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भात पेढे आणि फटाके वाजवले गेलेले होते। पण आज खरं पाहायला गेलं तर हा जो काही अहवाल आलेला आहे हा अहवाल आम्हाला तरी चुकीचा वाटतो। कारण जर पोलिसांवरती अशा प्रकारे जर दबाव येणार असेल तर पुढे भविष्यामध्ये ह्या घटना ज्या आहेत त्या घडतच राहतील। पण जर हा एन्काउंटर झालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र जर त्यामध्ये समाधानी असेल तर ह्या जो रिपोर्ट आहे किंवा पोलिसांच्या विरोधात जो काही अहवाल दिला गेलेला आहे हा खरोखर खूप चुकीचा आहे। बरं, संगीताची धन्यवाद। ही प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिली त्यासाठी। धन्यवाद।